माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे। पार्थ आणि जय पवार यांच्याकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी। दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे पार्थ आणि जय यांच्याकडूनही सकाळीच विकास कामांची पाहणी। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्षांसाठी अध्यक्षपद देईल, याच पक्षाला आमचा पाठिंबा। राष्ट्रवादी भूमिका तर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। धुळ्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये अवैध वाळू माफियांवरती पोलिसांची कारवाईमध्ये तब्बल 13 ट्रॅक्टर जप्त। महसूल विभागाच्या नियमानुसार होणार दंडात्मक कारवाई। वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वरती। महावितरण ॲक्शन मोडवरती। थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांविरोधामध्ये कठोर कारवाईचा बडगा। महिन्याभरामध्ये 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। भंडाऱ्याच्या लाखनी पालंदूर मार्गाजवळ पेंढरीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक। घटनेमध्ये एकाचा मृत्यू। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग। मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। जळगावमधील चोपडामध्ये वैजापूर गावामध्ये आदिवासींचा भोंगऱ्या बाजार। आदिवासी परंपरेमध्ये होळी सणाला मोठं महत्त्व आहे। होळीनिमित्त आदिवासी पाड्यांवरती भोंगऱ्या बाजाराचं आयोजन, तर विविध वेशभूषा करून डोलांच्या तालावरती ठेका धरण्याची ही प्रथा आहे। हिंगोलीच्या बाजारामध्ये विविध रंग विक्रीला दाखल। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रंगांचे भाव हे यंदा 10 ते 15% वाढले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल। जवस पिकाला मिळाला 7,000 रुपये दर। वाशिमच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री। जवसमध्ये ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यामुळे जवस बियांची मोठी मागणी। राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू। अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचं उत्पादन हे वाढलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।